हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया. घटस्थापना 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. त्यासाठी घटस्थापना आणि घट उत्थापन हे कसं करायचं शास्त्रोक्त पद्धतीने, त्याचा विधी काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. ज्यांना घटस्थापनेचा पूर्वानुभव नाही अशांसाठी हा शास्त्रोक्त विधी पद्धत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सोप्या भाषेमध्ये. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होते. यंदा 3 ऑक्टोबर रोजी म्हणजेच गुरुवारी रोजी नवरात्री प्रारंभ होणार आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते, परंतु शास्त्रशुद्ध पद्धत माहिती नसते. चला तर बघूया शास्त्रशुद्ध पद्धत घटस्थापनेची काय आहे. घटस्थापनेचा विधी बघूया. घट बसवते वेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यायचा आहे, अभिषेक करायचा आहे, नंतर स्थापना करायची आहे. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यायचा आहे, त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेले कलश ठेवायचा आहे. पाण्यात पैसे, सुपारी, तांब्यावर गव्हाने भरलेली लहान लहान ताम्हानं ठेवायचे आहेत. त्यात देवीचा टाक ठेवायचा आहे. हळदी, कुंकू, गंध, फुलं यांनी पूजा करायची आहे. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा अवश्य ठेवायचे आहे. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली माती, काळी माती टाकून गहू, पुन्हा गहू पेरावेत असे 2-3 वेळा हे करायचं आहे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्याची पूजा करायची आहे. यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ तयार करून घ्यायची आहे, त्यावर सोडायची आहे. कलशाची पूजा करायची आहे. पाटावर रांगोळी काढायची आहे. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ करायची आहे. ही फुले मिळाली नाहीत तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत 9 दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधायची आहे. शक्य झाल्यास नवरात्रीत 9 दिवस 24 तास समई ही चालूच ठेवायची आहे. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी 2 वेळा माळा घालून 9 दिवसांच्या माळा पूर्ण करायच्या आहेत. रोज आपण फराळाचे जे जिन्नस करतो ते नैवेद्य दाखवून हे फराळ करायचं आहे. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथी वाचन हे अवश्य करायचं आहे. आणि आता नंतर बघणारा जे आहोत ते नवरात्र उत्थापन विधी. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते. रावण वध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला, म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते, तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला सायंकाळानंतर उठवण्यात येते. नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करायची आहे. नंतर माळ व खुंटीवर ठेवायची आहे. टाक ताम्हणात घेऊन अभिषेक करायचा आहे. धुवून पुसून देवघरात स्थापन करायचे आहे व पूजा करायची आहे. जेवणाचा नैवेद्य दाखवून पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करायची आहे व पुरणाचे दिवे 9, 5, 7 असे करायचे आहेत. सर्व दिवे लहान करायचे आहेत. एक दिवा मोठा असावा. सर्व दिव्यात तूप आणि वात घालायचे आहे. मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या 5 वातींचा एक जुडगा घालायचा आहे व पुरणाची आरती करायची आहे. कलशातील पाणी घरच्या 4ही दिशांना शिंपडून द्यायचं आहे आणि बाकीचे तुळशीत ओतायचे आहे. दाराला आंब्याचे तोरण लावायचं आहे. दूध, साखरेचे नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करायचे आहे. जगदंब उदयस्थो. तर अशा प्रकारे नवरात्र घटस्थापनाचा विधी आपण थोडक्यात बघितलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने
घटस्थापना करून घ्या. काही चुकलं असेल तर अंबाबाईला तुम्ही क्षमा मागा आणि अंबाबाई तुम्हाला नक्कीच माफ करेल. आणि नवरात्राचा उत्थापन विधीसुद्धा आपण बघितलेला आहे. तर या प्रकारे तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो करा. आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जगदंबा.